नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. आजचा जो लेक्चर आहे तो आहे बॅलन्सिंग ऑफ द रिडॉक्स रिएक्शन. ओके बेटा, मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन नंबरचे काही कन्सेप्ट बघितले, त्याचे रूल्स वगैरे बघितले. ओके, नंतर ऍप्लिकेशन ऑफ द ऑक्सिडेशन नंबर आणि कॅल्क्युलेशन ऑफ द एन फॅक्टर आपण बघितलेला आहे. ओके बेटा, तर आजचा आर्टिकल आहे बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन. बेसिकली रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्याचे 2 मेथड्स आहेत. ओके, त्यातली फर्स्ट आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि सेकंड आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड. बट कुठली जरी मेथड असेल मित्रांनो, तर बॅलन्सिंग 2 मीडियम मध्ये केलं जातं. त्यातलं एक असतं ऍसिडिक मीडियम मधलं, दुसरं बॅलन्सिंग आहे बेसिक मीडियम मध्ये रिएक्शन बॅलन्स केली जाते. ओके, तर वन बाय वन आपण दोन्ही पण कव्हर अप करूया. बट शक्यतो जेईच्या किंवा नीटच्या पेपरमध्ये बॅलन्सिंगचा क्वेश्चन आला तर शक्यतो ऑक्सिडेशन नंबर मेथडनेच क्वेश्चन सॉल्व्ह करा, कारण ह्या मेथडला सॉल्व्हिंगला टाइम कमी लागतो. आयन इलेक्ट्रॉन मेथड थोडीशी प्रोसेस लेंदी आहे, त्याला वेळ कन्झ्युम जास्त होतो. तर बेटर वे ऑक्सिडेशन नंबर मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करा. दोनही मेथडने जर का क्वेश्चन सॉल्व्ह केला, आन्सर त्या केसमध्ये सेमच. ओके, तर इथे मी तुम्हाला काही क्वेश्चन्स पण देईल. ह्या क्वेश्चन मध्ये सेम क्वेश्चनला मी ऑक्सिडेशन नंबर मेथडने पण बॅलन्स करेल, सेम मेथडला मी आयन इलेक्ट्रॉन मेथडने सुद्धा बॅलन्स करेल. ओके, चलो तर स्टार्ट करू आपण वन बाय वन. फर्स्ट आहे बेटाजी, फर्स्ट आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. ओके, पहिली आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. याच्यामध्ये ऍसिडिक मीडियमला काय काय रूल्स फॉलो करावे लागतात बघा. पहिला रूल आहे, इक्वेशन आपल्या समोर असेल, तर बॅलन्स ऑल द ॲटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन ऑक्सिजन सोडून बाकी सर्व ॲटमला आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये बॅलन्स करायचं असतं. सेकंड आहे असाइन ऑक्सिडेशन नंबर. ओके, देन फाइंड नेट इन्क्रीज अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड मेक देम इक्वल. नेट म्हणजे टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पहिला शोधायचा आहे, आणि फायनली दोघांना पण काय करायचं, इक्वल करायचं बाय युजिंग सुटेबल कोइफिशियंट. ठीक आहे बेटा. चौथा स्टेप आहे बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग वॉटर. वॉटर ऍड करून आपण ऑक्सिजनला बॅलन्स करू शकतो. ज्या साईडला ऑक्सिजन कमी असतील त्या साईडला आपण वॉटरला ऍड करू शकतो. आणि चौथा रूल आहे बॅलन्स हायड्रोजन बाय ऍडिंग बेटाजी H प्लस. क्लिअर. या 4 स्टेप मध्ये ऍसिडिक मिडियमचा क्वेश्चन नॉर्मली बॅलन्स होतो. बेसिक मीडियमच्या केसमध्ये काय, थोडासा बेसिक मीडियमला मी तुम्हाला शॉर्टकट सांगेल. ओके ना, नॉर्मल आपला ऍज युजल वे जो आहे त्या वेच्या अकॉर्डिंगली ह्याला पण टाइम जास्त लागू शकतो. बट मी तुम्हाला शॉर्टकट सांगेल. या शॉर्टकट जर का क्वेश्चन सॉल्व्ह कराल तर नक्कीच तुमचा पेपर मधला टाइम वाचणार आहे. ओके, तर बेसिक मीडियम मध्ये बेसिकली काय असतं मुलांनो, फॉलो फर्स्ट 2 स्टेप फॉर द ऍसिडिक मीडियम. ह्या ऍसिडिक मीडियमच्या पहिल्या ज्या 2 स्टेप आहे, जसं बॅलन्स ऑल ॲटम, ठीक आहे, देन मेक इन इक्वल नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ह्या 2 स्टेप फॉलो झाल्या की ऑक्सिजनच्या बॅलन्सिंगला काय करायचं बघा. ओके, तर ऑक्सिजनच्या बॅलन्स मध्ये काय करायचं, त्या इक्वेशन मध्ये ज्या साईडला ज्या साईडला जितके जितके ऑक्सिजन जास्त आहे, ज्या साईडला जितके ऑक्सिजन जास्त आहे तितकेच तितकेच H2O त्याच साईडला ऍड करा. ओके बेटा, त्याच साईडला ऍड करा. थोडासा रिव्हर्स वाला अप्रोच आहे, पण हा शॉर्टकट आहे. ओके, ज्या साईडला ऑक्सिजन जितके जास्त आहे तितकेच त्याच साईडला H2O ऍड करा. ओके, आणि पुढे काय करायचं, अँड अँड H2O च्या डबल अपोजिट साईडला OH मायनस ऍड करा. OH मायनस ऍड करा. इथे तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन बॅलन्स होऊन जातात. मोस्ट ऑफ द म्हणजे कुठले, ज्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी हायड्रोजन नाहीये, ज्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी हायड्रोजन नाही, अशा टाइपचे क्वेश्चन म्हणून त्याच्यामध्ये बॅलन्स होऊन जातात. पण समजा ज्या क्वेश्चन मध्ये बेटा हायड्रोजन आहे, ओके, ज्या क्वेश्चन मध्ये हायड्रोजन ऑलरेडी आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला हा शेवटचा स्टेप फॉलो करायचा आहे. ओके, तर ह्या स्टेप मध्ये काय करायचं, ह्या केसमध्ये काय करायचं, फॉर बॅलन्सिंग ऑफ हायड्रोजन ऍड H प्लस आयन्स. ठीक आहे ना, ज्या साईडला जितके हायड्रोजन कमी आहे तितकेच त्या साईडला H प्लस ऍड करा. ठीक आहे ना, तितकेच H प्लस त्या साईडला ऍड करा. आणि ठीक आहे ना, अँड ऍड
same number of OH minus, same number of OH minus for both side, for both, ठीक है ना, फॉर बोथ साइड, बोथ साइड, दोनही साइडला बेटा जी H प्लस इतकेच OH मायनस आपल्याला ऍड करायचे, इक्वेशन बॅलन्स होऊन जातं. ओके, चला आपण याच्यामध्ये आता क्वेश्चन बघूया. जसा पहिला क्वेश्चन आपण घेऊया, बॅलन्स फॉर केमिकल इक्वेशन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. मी 2-3 टाइपचे क्वेश्चन बनवतो. एक क्वेश्चन असेल ऍसिडिक मीडियमचा, एक क्वेश्चन असेल बेसिक मीडियमचा आणि एक क्वेश्चन असणार आहे डिसप्रपोर्शनेशन रिएक्शनचा. ओके, चलो बेटा, तर लेट्स सी वन बाय वन. समजा असा क्वेश्चन बनवला गेला, मी समजा तुम्हाला असं दिला MnO4 मायनस आणि ह्याची जी रिएक्शन आहे मी कशासोबत केली, I मायनस सोबत. तर यापासून मला इथे काय भेटणार आहे, Mn2 प्लस आणि I मायनस कन्वर्ट्स इनटू I2. मी तुम्हाला एन फॅक्टर कॅल्क्युलेशनच्या केसमध्ये फंडे सगळे सांगितले, रिएक्शन लिहायच्या कशा असतात. ओके, बट नॉर्मली रिएक्शन आपल्याला पेपरमध्ये लिहून असतात. ओके बेटा, चलो, तर ही जी इक्वेशन आहे हा आपल्याला ऍसिडिक मीडियम मध्ये बॅलन्स करायचं. ओके बेटा, ऍसिडिक मीडियमचं बॅलन्सिंग आहे. तर काय करायचं बघा, पहिला जो स्टेप असेल तुमचा स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1 ला काय करा, स्टेप नंबर 1 ला रूल काय होता आपला, बॅलन्स ऑल ऍटम एक्सेप्ट हायड्रोजन आणि ऑक्सिजन, बरोबर. तर बॅलन्स करायचं आपल्याला. पहिला ऍज इट इज इक्वेशन घेऊ आपण, हा MnO4 मायनस प्लस I मायनस विच गिव्स Mn2 प्लस प्लस I2. हा इक्वेशन मी घेतला बेटा, बरोबर. मॅग्नीज 1 आहे, मॅग्नीज 1 म्हणजे बॅलन्स आहे, बरोबर. ऑक्सिजन तर पहिल्या स्टेपला आपण बॅलन्स करत नाहीये, बरोबर. आयोडीन या साईडला 1 समोर 2 आहे, याचा अर्थ ह्या साईडला I मायनस 2 ने मल्टिप्लाय होईल. बघा, हा ऑल ऍटम बॅलन्स केले मी एक्सेप्ट हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा आहे. स्टेप नंबर 2 आहे, ऑक्सिडेशन नंबर आपल्याला असाइन करायचा आहे. ओके, लेट्स राइट दिस इक्वेशन वन्स अगेन. दिस इक्वेशन बेटा ऍज इट इज लिहिलेला आहे Mn2 प्लस प्लस हा I2. क्लिअर. ऑक्सिडेशन नंबर आपण असाइन करू. काय असेल ऑक्सिडेशन नंबर, मॅग्नीजचा बेटा आता पार्ट होत आला असेल, मॅग्नीजचा +7 आहे. ओके, इथं हा मोनो ऍटॉमिक आयन म्हणजे ऑक्सिडेशन नंबर -1 आहे. हा पण मोनो ऍटॉमिक आयन म्हणजे ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. या केसमध्ये फ्री स्टेट मध्ये ऑक्सिडेशन नंबर किती बेटा, 0 आहे. ओके, चल, तर या केसमध्ये बघा तुम्ही, या केसमध्ये नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर शोधायचा आपल्याला. बघा, आता हा जो तुमचा +7 जो आहे हा कशामध्ये कन्वर्ट झाला, +2 मध्ये, बरोबर. आणि हा I मायनस -1 इज चेंजेस टू I2, बरोबर. बघा, आता हा 7 चा +2 बनला म्हणजे चेंज कितीचा आहे बेटा, 5 चा चेंज आहे, इनटू हा झाला 5 चा चेंज पर ऍटम, बरोबर. आपल्याला नेट शोधायचं म्हणजे नंबर ऑफ मॅग्नीज किती आहे, एकच या केसमध्ये. हा 1 ने मल्टिप्लाय होईल म्हणजे हा तुमचा नेट चेंज किती आला बेटा, 5 आला. नेट चेंज बेटाची 5 आला. ओके, तसंच तुम्हाला आयोडीनचा नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर शोधायचा. आता बघा, आता -1 चा हा 0 बनला म्हणजे हा चेंज 1 चा आहे, इनटू नंबर ऑफ आय किती बेटा, 2 आहे. नंबर ऑफ टोटल चेंज इन ऑक्सिडेशन नंबर आपण शोधतो म्हणून 2 ने मल्टिप्लाय केला, बरोबर आहे. 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती आला बेटा, 2 आला. इथे नेट डिक्रीज 5 आहे, नेट इन्क्रीज 2 आहे. आता दोघांना इक्वल करायचं. ओके, इक्वल कसा करायचा, असं ह्या केसमध्ये बघा, समजा आपण ह्या 2 ने त्याला मल्टिप्लाय केला, त्या 5 ने ह्याला मल्टिप्लाय केला, दोघं इक्वल होऊन जातील, बरोबर. मग समजा मी इथे 5 ने मल्टिप्लाय केलं तर बेटा हा 10 येईल. ह्याला पण समजा मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा पण किती बनेल, 2. म्हणजे ह्याने त्याला मल्टिप्लाय करा, त्याने ह्याला मल्टिप्लाय करा. पण शक्यतो क्वेश्चन एक छोट्या सिंपल स्टॅच्यूमेट्री मध्ये मेंटेन करायचा, ट्राय करायचा. ओके, म्हणजे पुढे जाताना आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स वगैरे ऍड करताना कमी ऍड करावे लागतात. ओके, चलो, तर याला मी इथे मल्टिप्लाय केलं म्हणजे मॅग्नीजच्या संपूर्ण स्पेसिसला 2 ने मल्टिप्लाय करायचा. इथे याला 5 ने केला म्हणजे आयोडीनच्या दोन्ही पण स्पेसिसला 5 ने मल्टिप्लाय करायचा. तर इक्वेशन आपण परत एकदा नोट डाऊन करूया. बघा, फायनल इक्वेशन काय बनला, हा 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा काय बनला, 2MnO4 मायनस प्लस हा बघा 5 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा काय बनला, 10I मायनस विच गिव्स मॅग्नीजचा स्पेसिस 2 ने मल्टिप्लाय होता म्हणजे हा काय बनला, 2Mn2 प्लस प्लस 5 ने मल्टिप्लाय झाला, बरोबर. म्हणजे हा काय बनेल इथं, 5 मोल्स ऑफ द I2 झालं. नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपण बॅलन्स केला, बरोबर. आता फॉलो करायचे आपल्याला स्टेप नंबर 3, बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग H2O, बरोबर. बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग H2O.
यासाठी बेटाजी स्टेप नंबर 3 आता फॉलो करतोय आपण, बरोबर. बॅलन्स ऑक्सिजन, बरोबर. ह्या साईडला बघा ऑक्सिजन किती इथं 8 आहे, बरोबर. समोरच्या साईडला ऑक्सिजन नाहीच आहे, म्हणजे समोरच्या साईडला मला काय ऍड करायचंय, 1 मोल ऑफ H2 ऍड करायचा. लेट्स राइट वन मोर इक्वेशन. 2MnO4 minus plus 10I minus, which gives 2Mn2 plus 5I2, आणि ह्या साईडला किती H2 ऍड करायचं, इकडं 8 ऑक्सिजन आहे, याचा अर्थ या साईडला 8 मोल ऑफ H2O विल बी ऍड. क्लिअर एकदम. चल, आता राहिला प्रश्न हायड्रोजनच्या बॅलन्सिंगचा. आपण हायड्रोजनला बॅलन्स करू बेटा. हायड्रोजनला सर बॅलन्स कसा करायचा, त्यासाठी स्टेप नंबर आपण आता 4 फॉलो करत आहे. स्टेप नंबर 4. ओके, बघा ह्या साईडला हायड्रोजन किती 0 आहे, या साईडला हायड्रोजन किती बघा 8 2 16 आहे, म्हणजे ह्या साईडला मला 16H प्लस ऍड करायचे असतील. 2MnO4 मायनस प्लस 10I मायनस प्लस 16H प्लस, which gives 2Mn2 plus 5 moles of the I2 plus 8 mole of the H2O. आता हे जे आपण बॅलन्सिंग केलं, हे बॅलन्सिंग आपलं बरोबर आहे की चुकलं हे पण आपण शोधू शकतो. ओके, करेक्ट इक्वेशन मध्ये दोन्ही साईडचे सर्व ऍटम्स इक्वल असायला हवे आणि दोनही साईडचा चार्ज पण इक्वल असायला हवा. कधी कधी जेईच्या नीटच्या पेपरमध्ये ऍटम्स बॅलन्स होताना आपल्याला दिसतात, बट कधी कधी चार्ज अनइक्वल असतात. ओके, तर चार्ज सुद्धा बॅलन्स असणं गरजेचं आहे. चलो, तर चेक करू आपण. बघा मॅग्नीज 2 आहे, मॅग्नीज 2 आहे. ऑक्सिजन बेटाची 8 आहे, ऑक्सिजन 8 आहे. आयोडीन 10, आयोडीन 10. हायड्रोजन 16, हायड्रोजन 16. बॅलन्स आहे. चार्ज आपण चेक करू. ह्या साईडचा चार्ज किती बेटा, हा ह्याचा आहे चार्ज -1 आहे, पण हे 2 आहे, बरोबर. म्हणजे हा किती बनला -2 बनला. इथे बघ बरं किती, हा एकाचा -1 10चा -10 होईल. इथे किती बघा 1H प्लसचा +1 आहे, पण 16चं किती असेल +16 असेल. हा जर का आपण सॉल्व्ह केला, बट आन्सर किती आलाय +4 आला. हाच +4 समोर जर का असेल तर बरोबर आहे, अदरवाइज इक्वेशन रॉंग पण होऊ शकतं, बरोबर. बघा मॅग्नेसचा +2 आहे, 2 मॅग्नेस म्हणजे 2 मॅग्नेसचा किती आला इथे +4 आला. दोनही साईडचा चार्ज इक्वल आहे, याचा अर्थ असा की इक्वेशन आपलं बरोबर आहे. क्लिअर एकदम. चलो, तर हा झाला आपला ऍसिडिक मीडियमच्या क्वेश्चनचं बॅलन्सिंग. बेसिक मीडियम मी शॉर्टकटने तुम्हाला समजावलो की ही लेंदी मेथड बिलकुल नाहीये. चल, तर बेसिक मीडियमचा आपण क्वेश्चन या ठिकाणी करतोय. क्वेश्चन तुमच्यासाठी सपोज आपण असा बनवला बघा. क्वेश्चन आहे सपोज MnO4 मायनस, ओके, याची रिएक्शन सपोज मी केली I मायनस सोबत. मी तुम्हाला n फॅक्टरच्या कॅल्क्युलेशन सगळे फंडे सांगितलेले आहे, बरोबर. तर हा काय बनेल बघा, इथं Mn4 प्लस बनेल, प्लस हा I मायनस कन्वर्ट्स इनटू IO3 मायनस. ओके, आणि हा इक्वेशन तुम्हाला बॅलन्स करायचा बेटाजी इन बेसिक मीडियम. बेसिक मीडियमला सर हा कसा बॅलन्स होईल, पहिल्या 2 स्टेप तुम्हाला ऍसिडिक मीडियमच्या ऍज इट इज फॉलो करायचे आहे, बरोबर. पहिल्या ऍज इट इज फॉलो करताना सर पहिला स्टेप काय होता तुमचा, बॅलन्स ऑल ऍटम. स्टेप नंबर 1, इक्वेशन ऍज इट इज लिहूया आपण इथं. MnO4 मायनस प्लस I मायनस, which gives Mn4 प्लस IO3 मायनस. मॅग्नीज एक आहे, मॅग्नीज एक बॅलन्स आहे. आयोडीन एक आहे, आयोडीन एक आहे, बॅलन्स आहे. बट ऑक्सिजन हायड्रोजनला आपण लगेच बॅलन्स करत नाही, बरोबर. चल, तर आता आपण पहिला नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बॅलन्स करूया. ठीक आहे, तर लेट्स असाइन द ऑक्सिडेशन नंबर. ओके, थोडासा मी खाली प्लेस करतोय ना, थोड़ा सा भाई साहब खाली आ जाइए. आ गया नीचे, आ गया. बघा ऑक्सिडेशन नंबर पहिला आपण याला असाइन करू. मॅग्नीजचा बेटा +7 आहे, आयोडीनचा इथं -1 आहे, ह्या मॅग्नीजचा +4 आहे, आणि इथं IO3 मायनस मध्ये आयोडीनचा बेटा +5. चलो, लेट्स चेक द चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. हा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे. 7 चा 4 बनला, म्हणजे हा चेंज कितीचा बेटा 3 चा, इंटू नंबर ऑफ मॅग्नीज ऍटम किती 1, म्हणजे हा नेट चेंज किती आला 3 चा आला. म्हणजे हा झाला नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, या टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, हा बघा इथं I मायनसचा काय बनला बाळा +5 बनला, म्हणजे हा चेंज कितीचा आहे 6 चा चेंज आहे, बरोबर. हा 6 इंटू नंबर ऑफ आयोडीन 1 आहे, तर नेट चेंज किती आला 6 चा. जसं मगाशी मी तुम्हाला काय बोललो होतो, ह्यानी त्याला मल्टिप्लाय करा आणि ह्याला करा. बट या केसमध्ये जर का मी तसं केलं तर रिएक्शनची स्टॉइचियोमेट्री मोठी होऊन जाईल.
बरोबर, म्हणजे मला वॉटरचे वगैरे मॉलिक्यूल जास्त ऍड करायला लागतील. बेटर मी काय करतो, हा 6 फिक्स ठेवतो. ओके, ह्यालाच फक्त मी जर का 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा पण किती बनून जाणार आहे, 6 बनेल. क्लिअर एकदम. ह्याला मी 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे याच्या स्पेसेसला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जसं बघा आता हा 2 ने मल्टिप्लाय होईल, हा सुद्धा बेटाजी 2 ने मल्टिप्लाय होईल. क्लिअर एकदम. हा मी नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबरला आता इक्वल केलं बेटा. ओके, इक्वल झालं. चलो, अब बढ़ते बेटा जी आगे. आता मुलांनो बॅलन्स काय करायचं, स्टेप नंबर ऍक्च्युली हा 3 मगाच्या रुल्स प्रमाणे, पण आपल्या पहिल्या दोन्ही पण स्टेप याच्यामध्ये मर्ज झालं. तुम्ही जेईच्या नीटच्या पेपरला टाइम कमी असतो, खूप शॉर्टकट मध्ये कमीत कमी स्टेप मध्ये तुम्हाला जेवढा क्वेश्चन बॅलन्स करता येईल तितका कमीत कमी स्टेप मध्ये बॅलन्स करत चला. ओके बेटा, चलो. तर स्टेप नंबर 2 तुमचा आता असा असेल बॅलन्स ऑक्सिजनचा. हा घेतला बघा मी 2MnO4 मायनस. ओके, प्लस आय मायनस, थोडासा मध्ये मी स्पेस सोडतो, मला वॉटर मॉलिक्यूल वगैरे ऍड करायची गरज पडू शकते, मला माहित नसेल तर काय करायचं, अटॅचमेंट ठेवायचं, ट्राय करायचं. विच गिव्स 2 moles ऑफ Mn4 प्लस प्लस iO3 मायनस. चला असा घेतला. क्लिअर. चलो, ऑक्सिजन या साईडला किती बेटाची 8 आहे. बरोबर, ह्या साईडला ऑक्सिजन किती आहे, 8 आहे. समोर जर का आपण काउंटिंग केलं, ऑक्सिजनचा नंबर किती बेटा 3 आहे. म्हणजे ह्या साईडला 5 ऑक्सिजन जास्त आहे. आणि 5 ऑक्सिजन जास्त असल्यामुळे मी काय करेल, ह्या साईडला 5H2 ऍड करेल. हाच तर शॉर्टकट आहे, हाच तर शॉर्टकट आहे. बरोबर, ह्याच साईडला मी 5H2 ऍड केले, बट ह्याच 5H2 च्या डबल म्हणजे 10 OH मायनस मला अपोजिट साईडला ऍड करायचे आहे. बघा 10 मोल्स ऑफ द बेटाजी OH मायनस. ठीक आहे ना, 10 मोल्स ऑफ द OH मायनस ह्या साईडला मी ऍड करेल. ठीक आहे ना, 10 moles of the OH minus will be added. इक्वेशन बॅलन्स झाले. का सर बॅलन्स झालं, कारण ह्या इक्वेशन मध्ये ऑलरेडी हायड्रोजन नव्हता. जर का असता तर परत हायड्रोजन काउंट केला असता. ओके, आणि ज्या साईडला जितके हायड्रोजन कमी तितके H प्लस ऍड केले असते आणि दोन्ही साईडला इक्वली OH मायनस ऍड केला असता. किती OH मायनस, H प्लस इतका. ओके, म्हणजे इक्वेशन तिथं पण बॅलन्स होऊन जातं. ओके, पुढचा क्वेश्चन मी त्याच टाईपचा बनवेल. चलो, तर चेक करू आपण हा क्वेश्चन आपला बरोबर आलाय का. बघा 2 मॅग्नीज आहे, 2 मॅग्नीज आहे, ऑक्सिजन 8 आहे. बरोबर, समोर बघा 8 ही 8, बरोबर, इथं 8 आणि 8 आणि 5 13 आहे. इथे बघा हा 3 आणि 10, 10 आणि 3 13, ऑक्सिजन बॅलन्स आहे. हायड्रोजन चेक करा, 10 हायड्रोजन, 10 हायड्रोजन. बरोबर, आय एक आहे, आयोडीन पण एक आहे, झालं सगळं बॅलन्स. चार्ज पण आपण चेक करू. ह्या साईडला बेटा चार्ज किती आहे, -2. इथे चार्ज किती बेटा, -1. म्हणजे हा टोटल चार्ज किती लेफ्ट साईडला, -3 आला. समोर -3 आला याचा अर्थ बरोबर आहे, बरोबर आहे. समोर -3 आला याचा अर्थ बरोबर आहे, अदरवाईज हा रॉंग असेल. ठीक आहे ना. इथे बघा हा चार्ज किती, आता एका एमएनचा प्लस पर म्हणजे दोघांचा किती असेल बेटाजी, +8 असेल. बरोबर, प्लस हा चार्ज किती इथं -1 आहे. आणि हा 10 OH चा किती असेल बेटा, 10 OH. ठीक आहे ना, 10 मायनस आला म्हणजे हा किती आला, -11. हा +8 म्हणजे ह्या साईडचा पण चार्ज किती आला बेटा आपला, -3 आला. ठीक आहे, दोन्ही साईडचा चार्ज इक्वल आला म्हणजे क्वेश्चन बॅलन्स आहे. जर का तो नसता आला तर क्वेश्चन रॉंग झाला असं आपण मानलं असतं. आणि परत एकदा करेक्शन चेक करायला सिली मिस्टेक होऊ शकते. बरोबर, ह्या टाईप मध्ये. चलो, आता मी अजून एक क्वेश्चन बनवतो मित्रांनो. तो क्वेश्चन आहे डिसप्रपोर्शनेशन रिएक्शनचा. ओके, डिसप्रपोर्शनेशनचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे माझ्याकडे, सपोज P4 which gives PH3 प्लस प्लस H2PO2 मायनस. बघा ह्याच्यामध्ये मुद्दाम हायड्रोजन पण आलाय. हायड्रोजनचं एक्झाम्पल मी जाणीवपूर्वक घेतलं की जेणेकरून आपण हायड्रोजनचं पण बॅलन्सिंग करू शकतो. P4 PH3 which gives H2PO2 मायनस. नॉर्मली मुलांना डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन बेसिक मीडियम मध्येच होतात. नॉर्मली डिसप्रपोर्शनेशन ऑकर्स इन बेसिक मीडियम. ठीक आहे ना, हा बेसिक मीडियमचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चलो बेटा स्टार्ट करू आता. पहिलं काय करायचं मुलांना, डिसप्रपोर्शनेशनच्या केसमध्ये पहिलं काय करा, ह्या P4 ला पहिले तोडायचं. का, कारण ह्या एकापासून हे 2 प्रोडक्ट भेटले ना. बरोबर, तर पहिल्याला ब्रेक करायचा. स्टेप नंबर 1, लेट्स से असे मी 2 P4 चे मॉलिक्यूल सपोज ऍझ्युम केले. तोडला याला मी P4 केलं. ओके, आणि या पासून आता काय बनला इथं, PH3 बनला एक. ओके, प्लस समोरचा प्रोडक्ट काय माझा इथं, H2PO2 मायनस हा बनला. आता रूल्स आपण फॉलो करायला स्टार्ट करू. रूल नंबर 1 काय होता आपला, बॅलन्स ऑल ऍटम. ओके ना, बॅलन्स ऑल ऍटम.
पहिलं तर आपण असं कन्सिडर करू, पहिला आपण बेटाजी असं कन्सिडर करू की माझ्या बेटा ह्या P4 पासून प्रोडक्ट काय आला, हा PH3 आला आणि या P4 पासून माझा प्रोडक्ट काय आला, हा वाला आला. ओके ना, हायपोफॉस्फरस ऍसिड चांगला आहे ना हा, बरोबर, हा आला. तर पहिला आता ह्याला बॅलन्स करू आपण. ओके, पहिलं बेटाजी बॅलन्स करायचं आता. हा बघा P4 आहे. ओके, तर हा P4 असल्यामुळे इथं पण P4 यायला पाहिजे, 4 ने मल्टिप्लाय केला. हा पण P4 आहे, इथे पण P4 यायला हवं, याला मी 4 ने मल्टिप्लाय केला. क्लिअर एकदम. चलो, आता काय करायचं की आपल्याला हवं आपण ऑक्सिडेशन नंबरला फाइंड आउट करू. ठीक आहे ना, ऑक्सिडेशन नंबर शोधताना बेटाची इक्वेशन मला पहिले ऍड करावं लागेल. ऍड जर केलं तर हा काय होईल, 2 moles ऑफ द P4. ठीक आहे ना, 2 moles ऑफ द P4 गिव्स 4 mole ऑफ द PH3 प्लस 4 mole ऑफ द H2PO2 मायनस, असा भेटला इथं. सिंपल सायचोमेट्री मध्ये शक्यतो क्वेश्चनला प्लेस करायचा, पुट करायचा. जर का मी 2 ने डिवाइड केलं तर हा इक्वेशन काय बनेल बघा, असं बनेल. P4 gives 2PH3 which gives 2H2PO2 मायनस, या टाइपचा बनला हा. ओके, आता आपण ऑक्सिडेशन नंबर शोधायला सुरुवात करू. ठीक आहे ना, ऑक्सिडेशन नंबर शोधायला आपण सुरुवात करू, किंवा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही आधी पण शोधू शकता. ओके ना, आधी पण शोधू शकता बघा, अहो तुम्ही त्यावेळी पण करतो. आधी पण समजा ऑक्सिडेशन नंबर शोधला तरी पण चालेल. ओके, यू कॅन सी हिअर. बघा हा सुरुवातीला किती आहे बेटा, इथं 0 आहे. त्या फॉस्फरसचा किती असेल, इथं -3 असेल, बरोबर आहे. इथे बघा हा किती आहे, परत एकदा 0 आहे. या फॉस्फरसचा किती बेटा, +1 आहे. समजतं, +1 आला. चेंज कितीचा आहे इथे बघा, चेंज कितीचा आहे, हा 0चा 3 बनला म्हणजे हा बेटा 3चा चेंज इंटू नंबर ऑफ फॉस्फरस 4 आहे, म्हणजे हा नेट चेंज किती झाला, 12 झाला. या केसमध्ये बघा 0चा +1 बनला म्हणजे हा 1चा चेंज आहे. ओके ना, 0चा +1 बनला म्हणजे हा 1चा चेंज आहे. इंटू याला 4 ने मी मल्टिप्लाय केला, हा नेट चेंज किती झाला मला, 4 झाला. ओके, ह्यांना इक्वल करू आपण. ह्यांना इक्वल करायचं म्हटलं म्हणजे मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा पण 12 बनेल. ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ह्याला पण 3 ने मल्टिप्लाय मारावं लागेल. ओके, माझं इक्वेशन परत एकदा काय बनेल बघा, माझा इक्वेशन आता असा असेल, P4 प्लस 3 moles of the P4 which gives 4PH3. ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, हा किती बेटा, 12H2PO2 मायनस, या टाइप मध्ये बनला. क्लिअर. आता बघा, आता ह्यांना ऍड करू आपण आणि मग कॅन्सल करू. ओके, मगाच्या पेक्षा हा अप्रोच जास्त क्लिअर. मे बी मगाच्या याच्यामध्ये पुढे जाऊन एरर आय थिंक सो आला असता. ओके ना, आय थिंक सो आला असता. तर ह्याने आय थिंक सो एरर नाही येणार. ओके ना, तर पहिल्या केसमध्ये एरर आला असता, पण त्या टाइम्स मी कधी बॅलन्स केला नव्हता. पण मे बी होऊ शकते, मे बी रॉंग पण होऊ शकतो, पण या केसमध्ये शक्यतो रॉंग होणार नाही बघा. ह्याला मी समजा ऍड केला तर हा काही 4 moles ऑफ द P4 gives 4 mole ऑफ द PH3 प्लस हा 12 मोल ऑफ द H2PO2 मायनस. क्लिअर आहे, ह्या वेळी केला मी. बघा आता ह्याला 4 ने मी जर का डिवाइड केलं तर हा सिंपल सायन्सोमेट्री मध्ये कन्वर्ट होईल. हा P4 gives PH3 प्लस 3 moles ऑफ H2PO2 मायनस. क्लिअर एकदम कहाणी बेटाजी. ठीक आहे ना, कहाणी क्लिअर आहे. ऑक्सिडेशन नंबरला पण आपण बॅलन्स केला. ओके, आता बॅलन्स काय करायचं आपल्याला, बघा सगळे आयटम बॅलन्स पण असेल, फॉस्फरस 4 आहे, फॉस्फरस पण 4 आहे याच्यामध्ये, बरोबर. आता आपल्याला ऑक्सिजनला बॅलन्स करायचं. ओके, कसा बॅलन्स करायचा, तसं पण बेसिक मीडियम वाली केस आहे. ओके ना, नॉर्मली डिसप्रपोर्शनेशन बेसिक मीडियम मध्येच होतात, ही तीच केस आहे. बघा त्या साईडला ऑक्सिजन किती बेटाजी, 6 आहे. मग जर का 6 ऑक्सिजन असतील तर मला ह्या साईडला काय ऍड करायचे, 6s2, बरोबर. या साईडला मला 6s2 ऍड करायचे आणि त्याच्या डबल अपोजिट साईडला काय ऍड करायचं आपल्याला बेटा, OH मायनस. ह्याच्या डबल किती OH मायनस मी ऍड केलं या साईडला, प्लस 12 moles ऑफ द OH मायनस विल बी ऍडेड. झालं क्लिअर सर्वांना. ठीक आहे, आता पुढची स्टेप फॉलो करायची. ही झाली ऍक्च्युली आपली स्टेप नंबर, ही होती स्टेप नंबर 2. ओके, नॉर्मली जेईचा किंवा नीटचा फायनल पेपर सॉल्व्ह करताना असं स्टेप्स वगैरे पुटअप करून प्लेस करायची काही गरज नाही. क्वेश्चन जितका फास्ट मध्ये मिनिमम स्टेप मध्ये करता येईल तेवढं करायचं. ओके बेटा, असं जसं मी हा अप्रोचने चाललो होतो, हा एक्झाम वाला अप्रोच आहे. ओके, चल हा स्टेप नंबर 2 आपण ऑक्सिजनला बॅलन्स केला. स्टेप नंबर 3 मध्ये आता हायड्रोजनचं बॅलन्सिंग बाकी आहे. आणि इथं क्वेश्चन तुमचा बॅलन्स झालेला नसणार आहे. का बॅलन्स झाला नसेल, कारण प्रश्नामध्ये ऑलरेडी हायड्रोजन होता, बरोबर. प्रश्नामध्ये ऑलरेडी हायड्रोजन होता म्हणून हा बॅलन्स झाला नाहीये. पण जर का अगोदरचा हायड्रोजन नसता तर इथे इक्वेशन ऑलरेडी बॅलन्स होऊन जातं, बरोबर.
बट हायड्रोजन आहे म्हणून मला हायड्रोजनला ऍडिशनल अजून बॅलन्स करावा लागेल. तर बघा हा स्टेप नंबर 3 जो आहे बेटा, इथे परत घेतला मी P4 प्लस बेटा जे हा 12 OH मायनस प्लस मला इथे H प्लस वगैरे ऍड करायला लागू शकतो म्हणून मी स्पेस सोडतो. स्पेस सोडला. पुढचा माझा पार्ट आहे PH3 प्लस हा आहे 3 मोल्स ऑफ द H2PO2 मायनस प्लस हा 6 मोल ऑफ द H2. आता आपल्याला H प्लसचं काउंटिंग करायचं. ओके, ऑलरेडी हा H आणि तो वाला H बॅलन्स आहे, फक्त हा वाला इश्यू बघा, हा वाला. ठीक आहे ना. बघा तिथे हायड्रोजन किती बेटा, 3 2 6 आणि इथे किती आहे 3, म्हणजे 6 आणि 3 9. तर मला 9 H प्लस या साईडला ऍड करायचे आणि जितके H प्लस बेटा मी ऍड करेल तितकेच काय ऍड करायचे OH मायनस. ठीक आहे ना. तर मी तर 9 OH मायनस परत एकदा ऍड केले आणि ह्या सुद्धा साईडला काय ऍड करायचे आता 9 OH मायनस. ज्या साईडला हायड्रोजन कमी होता तिथं H प्लस ऍड केले, बट दोन्ही पण साईडला मला काय ऍड करायचं असतो OH मायनस. ओके, तर तो आपण ऍड केला. चलो आता काय करू आपण मुलांनो, तर H प्लस OH मायनस ला कंबाईन करू आणि समोरच्या अपोजिट साईडच्या वॉटरला मायनस करू. ठीक आहे. येऊन बघा हा 12 OH मायनस जो आहे, हा 12 आणि हा 9 मधला पार्ट कॅन्सल होईल, म्हणजे ह्या साईडला किती OH शिल्लक राहिला बरं, 3 OH शिल्लक राहील, बरोबर ना. 3 OH प्लस इथे बघा हा 9H2 बनेल. ठीक आहे ना. 9H प्लस 9OH मध्ये 9H2 बनेल, समोर 6H2 आहे, म्हणजे हा 6H2 बेटाजी या 9H2 मधनं काय होणार आहे कॅन्सल. म्हणजे मुलांनो इथे H2 किती शिल्लक राहिला, 3 शिल्लक राहिला, 3H2O. बरोबर. इथे OH किती शिल्लक राहिला, तिकडचे 9 कॅन्सल केले, म्हणजे इथं 3OH मायनस शिल्लक असणार आहे. क्लिअर एकदम. चलो आता फायनल इक्वेशन काय बनेल आपलं, हा P4 प्लस 3OH मायनस प्लस बेटा जी 3H2O which gives काय बनेल इथं PH3 प्लस H3 3H2PO2 मायनस. ठीक आहे, प्लस प्लस खत्म काय. ठीक आहे ना, प्लस शिल्लक काहीच नाही. ठीक आहे ना. क्वेश्चन बॅलन्स आहे का चेक करू आपण. ठीक आहे. ह्या साईड बघा फॉस्फरस 4 आहे, तिकडे पण 4 आहे. हायड्रोजन बघा 3 आहे आणि हे 6 आणि 3 9. त्या साईडला बघा इथं 3 आणि हे 6 3 9, बरोबर आहे. ऑक्सिजन बघा या साईडला 3 आहे, या साईडचा ऑक्सिजन बेटाजी 6 आला. इथे पण राहिला काउंटिंगचा जर आपला हा 3 6 आहे, तो पण 6 आहे. क्लिअर एकदम, बॅलन्स झाला. चार्ज आपण चेक करू. ह्या साईडला बघा -3 चार्ज आहे, ह्या साईडचं किती आलं -3 चार्ज, म्हणजे इक्वेशन आपलं इथं बॅलन्स झालेलं आहे. ओके. अशाच टाईपचे अजून पण डिफरंट डिफरंट क्वेश्चन बनतात. अगोदर तुम्ही अजून काय कराल, ह्या टाईपचे क्वेश्चन प्रॅक्टिस पण करू शकता. इथे मी लिहून ठेवतो ह्या टाईपचे क्वेश्चन अजून. ठीक आहे ना. तर Cl2 समजा असेल, हा Cl2 चं समजा डिसप्रपोर्शनेशन झालं बेसिक मीडियम मध्ये, हा काय बनवतो Cl मायनस प्लस बनवतो ClO3 मायनस. ओके, हा सुद्धा डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन आहे, त्याचं बॅलन्सिंग तुम्ही ऍडिशनली करू शकता. क्लिअर एकदम. चला बेटा, हा झाला पहिला आपला ऑक्सिडेशन नंबरचा मेथड. हा खूप शॉर्टकट आहे, या शॉर्टकटने शक्यतो क्वेश्चन सॉल्व्हिंगची सवय करून घ्या. ओके, बरेचसे क्वेश्चन खूप इझी असतात, त्यातला हा बऱ्यापैकी लेंदी होता. ओके, त्यातला बऱ्यापैकी हा लेंदी होता, बाकी बरेचसे सिंपल सिंपल ह्या टाईपचे. हा सिंपल आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन नाहीये, मी तुम्हाला ही शेवटची स्टेप करायची गरज नाहीये, बरोबर, या टाईप मध्ये. चलो पुढचे आहे बॅलन्सिंग ऑफ द रिडॉक्स रिएक्शन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड, किंवा ह्यालाच काय बोलतात हाफ इक्वेशन मेथड. हाफ इक्वेशन म्हणजे काय, तुम्हाला जी रिडॉक्स रिएक्शन दिली जाईल ती तुम्हाला ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला आणि रिडक्शन हाफ इक्वेशनला सेपरेट करायचे आहे, मग त्यामध्ये बॅलन्सिंग करायचं आहे. ओके, बघा रूल्स काय फॉलो करायचे ऍसिडिक मीडियम मध्ये, असाइन ऑक्सिडेशन नंबर. अरे बापरे, पहिल्या स्टेपला ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा, फाइंड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन अँड सेपरेट देम, त्यांना सेपरेट करून टाकायचे. ओके, अँड सेपरेट देम. नंतर बॅलन्स ऑल ॲटम एक्सेप्ट हायड्रोजन आणि ऑक्सिजन. नंतर रूल नंबर 3 आहे बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग वॉटर. रूल नंबर 4 बॅलन्स हायड्रोजन बाय ऍडिंग H प्लस. ज्या साईडला हायड्रोजन कमी आहे त्या साईडला ऍड करायचे. पुढचा आहे बॅलन्स चार्ज बाय ऍडिंग इलेक्ट्रॉन, आणि फायनली इलेक्ट्रॉनला इक्वल करायचा, आणि इक्वल केल्यानंतर दोन्ही पण इक्वेशनला फायनली काय करायचं बेटा कंबाईन बोथ द इक्वेशन. इक्वेशन कंबाईन करताना अपोजिट साईडला ज्या टर्म सेम असतील म्हणजे यांना कॅन्सल करा, अपोजिट साईडला ज्या टर्म कॅन्सल असतील यांना कॅन्सल करा, सेम टर्मला कॅन्सल करा अपोजिटच्या. ठीक आहे, हा झाला ऍसिडिक मीडियम मधलं इक्वेशन बॅलन्स होऊन जातं. बेसिक मीडियमच्या केसमध्ये फॉलो ऑल द स्टेप्स ऑफ ऍसिडिक मीडियम, सगळ्या फॉलो कराल. पुढचा आहे
आता क्वेश्चन बेसिक मीडियम मध्ये असल्यामुळं तुमच्या क्वेश्चन मध्ये जेवढे एच प्लस असतील, क्वेश्चन मध्ये जेवढे एच प्लस असतील तितकेच ओएच मायनस आहे तुम्हाला दोन्ही पण साईडला ऍड करायचे. ओके. आणि हा वाला जो मेथड आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेप जास्त बनतात म्हणून याला सॉल्व्हिंगला वेळ जास्त लागतो. सोपा हा पण आहे पण सॉल्व्हिंगला वेळ जास्त लागतो म्हणून शक्यतो आयन इलेक्ट्रॉन मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या ऐवजी ऑक्सिडेशन नंबरनी क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. ओके. कारण तो नंबर ऑफ स्टेप्स कमी आहेत तर टाइम त्याला कमी कन्झ्युम होतो. या केसमध्ये टाइम जास्त कन्झ्युम होईल. हा शक्यतो कुठल्या स्कूलच्या किंवा बोर्डच्या एखाद्या एक्झामला तुम्ही हा लक्षात ठेवू शकता. अदरवाईज शक्यतो त्यांनी क्वेश्चन सॉल्व्हिंगची सवय नसावी. ठीक आहे बेटा. हा हिंदी आहे. चल, जसं मी मगाशी तुम्हाला बोललो की तुम्ही कुठली पण रिॲक्शन घ्या, ऑक्सिडेशन नंबरने बॅलन्स करा किंवा तुम्ही आयन इलेक्ट्रॉन मेथडनी पण बॅलन्स करा. दोघांचे आन्सर सेमच येतं. फक्त हा लेंदी आहे आणि पुढचा पार्ट ऑक्सिडेशन नंबरचा लेंदी आहे. बरोबर, इतकाच डिफरन्स. बघा ह्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन मगाचाच घेतो मी, मगाचाच क्वेश्चन आहे पण हा खूप लेंदी असेल. बघा आता MnO4 मायनस, समजा आपण याला कंबाईन केला बेटाजी आय मायनस सोबत, ह्याच्यापासून प्रोडक्ट काय भेटणार इथं Mn2 प्लस आणि आय मायनस कन्वर्ट इंटू I2. हा सुद्धा रिएक्शन मला ऍसिडिक मीडियम मध्येच बॅलन्स करायचा आहे. क्लिअर एकदम. ऍसिडिक मीडियमला बॅलन्स करायचं. सर कशा करायचा? सर पहिल्या स्टेप मध्ये, स्टेप नंबर 1, सर पहिल्या स्टेप मध्ये ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा. मग रूल आपण कव्हर अप केले. ओके. फर्स्ट स्टेप मध्ये बेटाजी ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा. ठीक आहे. MnO4 मायनस प्लस आय मायनस गिव्स Mn2 प्लस प्लस काय बनला इथे I2 बनला. ठीक आहे. ऑक्सिडेशन नंबर मला असाइन करायचा आहे. मॅग्नेसचा बेटा +7 आहे, आयोडीनचा बेटाची -1, इथे मॅग्नेसचा +2, याचा किती आहे बेटाची 0. बरोबर. बघा आता मॅग्नेसचा चेंज काय झाला इथं +7 चा काय बनला +2 बनला. हा डिक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर म्हणजे हा वाला पार्ट कुठला आला रिडक्शनचा आला. हा आय मायनस कशामध्ये कन्वर्ट झाला I2 0 मध्ये. बरोबर. म्हणजे हा इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर हा कोण असणार आहे ऑक्सिडेशन. आता मला याला सेपरेट करून बॅलन्सिंग स्टार्ट करायचे. बघा आता पहिला माझा ऑक्सिडेशनचा जो पार्ट आहे तो मला असा आला आय मायनस गिव्स I2. ओके. रिडक्शनचा पार्ट, ठीक आहे ना. रिडक्शन मध्ये काय करायचं, रिडक्शन इक्वेशन घ्यायचं MnO4 मायनस विच गिव्स Mn2 प्लस. हा मला फंडा मी घेतला इथे. क्लिअर आहे. चल, बॅलन्स ऑल द ऍटम. ओके. बॅलन्स ऑल द ऍटम. इथे आयोडीन 2 आहे बेटा, इथे 2 घ्यावा लागेल. मॅग्नेस बॅलन्स ऑलरेडी. ऑक्सिजन हायड्रोजनला लगेच बॅलन्स करायचा नव्हता. बट आता बाकीचे आयटम बॅलन्स केले तर मग पुढं ऑक्सिजनलाच बॅलन्स करायचे. बरोबर. आता ऑक्सिजन आपण बॅलन्स सुरुवात करूया. ठीक आहे ना. बॅलन्सिंगला सुरुवात करू. ह्या साईडला 4 ऑक्सिजन, तर ह्या साईडला मला काय टाकायला लागतील 4 H2O. क्लिअर. म्हणजे मी ऑक्सिजन पण बॅलन्स केलं. ओके. आता मी पुढचा स्टेप बनवतो. पुढचा मी आता बेटाची स्टेप बनवत आहे स्टेप नंबर 2, की जिथं आपण हायड्रोजनला बॅलन्स करू. मिनिमम स्टेप जेवढ्या करतात तेवढ्या करा. ओके. चलो, हायड्रोजनला कसा बॅलन्स करायचा इथं, हायड्रोजनला सर बॅलन्स कसा करायचा, मी घेतला परत एकदा हा ऑक्सिडेशन इक्वेशन 2I मायनस विच गिव्स I2. आता घेतला मी रिडक्शन हाफ इक्वेशन. ओके. त्याच्यामध्ये हा MnO4 मायनस होता, मला कदाचित लिहायला जागा लागेल, मी स्पेस सोडतो इथे. ओके. असं जजमेंट शक्यतो घ्यायचं, तुम्ही पण ट्राय करा पेपरमध्ये. Mn2 प्लस प्लस ह्या साईडला 4H2 होता. राईट. हे 4H2 आहे. बघा ह्या साईडला किती हायड्रोजन आला 8, बट ह्या साईडला नाहीये म्हणजे मला ह्या साईडला बेटा 8H प्लस ऍड करावं लागेल आणि तो मी केला. बरोबर. आता यानंतर आपण बॅलन्सिंग कोणाचं करतो, इलेक्ट्रॉनचं करतो. बरोबर ना. यानंतर बॅलन्सिंग कोणाचं असतं बेटाची, इलेक्ट्रॉनचं. आणि इलेक्ट्रॉनचं बॅलन्सिंग झालं की मग आपलं फायनल इक्वेशन येऊन जातं. ठीक आहे. चल, तर वी कॅन राईट स्टेप नंबर 3 टू बॅलन्स द चार्ज बाय ऍडिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे. स्टेप नंबर 3. वन्स अगेन बेटा वी विल राईट दिस इक्वेशन, ऑक्सिडेशन इक्वेशन आणि सेकंड असेल आपलं रिडक्शन इक्वेशन. ठीक आहे. बट आता ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं, म्हणून लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन कुठल्या साईडला असतो, राईट साईडला. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन कुठल्या साईडला असतो, लेफ्ट साईडला. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं ऑक्सिडेशन इक्वेशन मध्ये इलेक्ट्रॉन राईटला ऍड करायचंय, रिडक्शन इक्वेशन मध्ये इलेक्ट्रॉन तुम्हाला लेफ्टला ऍड करायचंय. ओके. चलो, बघा हाच इक्वेशन परत घेतला मी इथं 2I मायनस विच गिव्स I2 प्लस मला इकडे इलेक्ट्रॉन ऍड करायचंय. इथे बघा रिडक्शन हाफ इक्वेशन
MnO4 मायनस सोबत काय येते 8H प्लस. इथे मला काय ऍड करायचं इलेक्ट्रॉन तर मी स्पेस सोडला. ओके, प्रोडक्ट काय याचा Mn2 प्लस प्लस ह्या साईडला कोण आहे आता इथं 4H2. ठीक आहे बघा, तुम्हाला चार्ज बॅलन्स करायचा म्हणून इलेक्ट्रॉन ऍड करायचं. ओके बघा आता ऑक्सिडेशन इक्वेशन इकडे चार्ज किती बेटा दोघांचा -2 आहे, इकडे 0 आहे, म्हणजे मी 2 इलेक्ट्रॉन जर का ऍड केले तर दोन्ही पण साईडचा चार्ज किती आला -2 चार्ज बॅलन्स केला मी बरोबर. इथे बघा ह्या साईडला चार्ज किती बेटा +2. रिडक्शन ऑफ इक्वेशनला राईटला बघा +2 चार्ज आहे, मला ह्या साईडला +2 बनवायचा मी कसा बनवू शकतो. हा बघा इथं किती आहे 8H प्लस आहे, हा मायनस म्हणजे इथे किती आता हा -7 आहे बरोबर. सॉरी हा +7 आहे. जर का इथं मला +2 करायचा म्हटलं तर मी काय करेल 5 इलेक्ट्रॉनला ऍड करेल. ओके बघा हा 5 हा एक -1 म्हणजे हा -5 -1 किती आला -6 आला आणि हा +8 किती बनला +2 म्हणजे दोन्ही पण साईडचा चार्ज किती बनला +2 बनला. क्लिअर एकदम. हा केस आहे. आता ह्या दोन्ही इक्वेशनला मला ऍड करायचं, बट दोन्ही इक्वेशनला ऍड करताना दोनही साईडचे इलेक्ट्रॉन काय असायला पाहिजे सेम. ओके इथे बघाल तुम्ही 5 इलेक्ट्रॉन त्या साईडला 2 आहे, मला इक्वल करायचं तर काय करायचं ह्यानी त्याला मल्टिप्लाय कराल त्यानी ह्याला मल्टिप्लाय कराल. ओके जर का आपण असं मल्टिप्लाय केलं 5 ने मल्टिप्लाय केला ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केला हे इक्वेशन परत कशी दिसतील. ओके तर लेट्स राईट वन्स अगेन दिस इक्वेशन ऑक्सिडेशन इक्वेशन आणि रिडक्शन इक्वेशन. ठीक आहे बघा ऑक्सिडेशन इक्वेशन कसं बनेल आता 5 ने याला मल्टिप्लाय केलं बरोबर ना 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हा काय लिहितं 10I मायनस विच गिव्स 5 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा 5I2 बनला. इलेक्ट्रॉनला 5 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा 10 इलेक्ट्रॉन बनला. क्लिअर एकदम. रिडक्शन मध्ये बघा ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा काय बनेल 2MnO4 मायनस प्लस इथे काय बनेल हा 16H प्लस बनेल प्लस हा पण किती बनला बेटा आजी 10 इलेक्ट्रॉन विच गिव्स प्रोडक्ट काय याचा Mn2 प्लस प्लस अजून कोण इथं बाजूला 4H2 ह्या टाइप मध्ये. क्लिअर आहे. आता फायनली मित्रांनो ह्या इक्वेशनला आपल्याला काय करायचंय ऍड करायचं. फायनली बेटाजी इक्वेशनला काय करायचं ऍड. ठीक आहे ना इक्वेशनला आपण ऍड केलं म्हणजेच आपण इथे काय शो केली तर नेट रिएक्शन या रिडॉक्स रिएक्शन बरोबर. नेट या रिडॉक्स रिएक्शन बेटा क्या आएगा नेट रिएक्शन या रिडॉक्स रिएक्शन बेटा जी क्या आएगा. ठीक आहे बघा आता सेम सेम तुम्हाला अपोजिट साईडला जे दिसेल ते कॅन्सल करा. ओके कॅन्सल करा बघा हा 10 इलेक्ट्रॉन आणि ह्या साईडला बघाल तर अपोजिटला बघा 10 इलेक्ट्रॉन सेम इथं कॅन्सल होईल. अजून काय आहे कॅन्सल व्हायला नाही अजून काहीच नाही. तर ऍज इट इज इक्वेशन मध्ये लिहावं लागेल. तर बघा माझं इक्वेशन असं असेल आता हा पहिला घेतो मी शक्यतो जे मेन पेसेस अगोदर लिहित चला 2MnO4 मायनस प्लस हा 10I मायनस अजून या साईडला कोण आहे बघा हा 16H प्लस आहे 16H प्लस विच गिव्स राईट साईड झाल्या. मेन प्रोडक्ट पहिला हा सपोज Mn2 प्लस आहे प्लस अजून कोणी सोबत तिथे 5I2 प्लस अजून कोण राहिलं या साईडला 4H2 झालं इक्वेशन. आता हे इक्वेशन आपलं बॅलन्स असणार आहे बट प्रोसेस किती लेंदी बनली बरोबर. तरी पण मी जितकं कॉम्प्रेस करतो तेवढं कॉम्प्रेस करायचं ट्राय केलं बरोबर पण प्रोसेस लेंदी बनली. बेटर त्या ऑक्सिडेशन नंबर मेथडला आपण 1 किंवा 2 स्टेप मध्ये क्वेश्चनला संपवू शकतो बरोबर 1 किंवा 2 मध्ये संपवू शकतो. बघा चेक करू आपण मॅग्नीज इथं 2 लिहायचं राहिलं ना इथे ऍक्च्युली 2 ने मल्टिप्लाय करायचं बरोबर हा 2 इथं पण किती आलं 2 लिहू असं. बघा मॅग्नीज 2 आहे मॅग्नीज 2 आहे. ऑक्सिजन किती बेटा 8 आहे बरोबर आहे. ऑक्सिजन किती आहे बेटाजी 8 आहे. समोरच्या याच्यामध्ये इथं वॉटरला पण 2 ने मल्टिप्लाय करायचं राहिला म्हणजे हा किती लिहितं 2 ने मल्टिप्लाय केला तर एक मिनिट मल्टिप्लाय तर करायचं. ओके ना मल्टिप्लाय कुठे करायचं आपल्याला ह्याला मल्टिप्लाय केला म्हणजे हा इथे येईल 2 बरोबर 2 ने मल्टिप्लाय इथं होईल इथं हा 8 होऊन जाईल. ठीक आहे ना 8 होईल म्हणजे बघा क्वेश्चन तुम्ही शेवटी एंडला चेक करते लक्षामध्ये येते असेल मिस्टेक कुठे झाली का बरोबर ना. या टाइपचं होऊ शकते का मास मध्ये क्वेश्चन करताना. तर इथे पण किती असणार आहे 8 असेल इथे किती असणार आहे 2 असेल. ठीक आता बघा 2 मॅग्नीज आहे ऑक्सिजन 8 आहे 8 ऑक्सिजन आहे बरोबर. आयोडीन 10 आयोडीन 10 हायड्रोजन 16 हायड्रोजन 16 चार्ज चेक करा जरा. चार्ज बघा लेफ्ट साइडचा बेटा चार्ज किती आहे हा -2 आहे हा -10 आहे प्लस 16 आहे किती आला बेटा हा
+4 आला. समोर पण +4 चार्ज आहे. बघा हाच आन्सर मगाशी आपण ते ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये पण हाच आला होता आपला. हाच आन्सर होता. बरोबर? फक्त हा लेंदी आहे. डबल डबल स्टेप मध्ये सॉल्व्हिंग करावं लागतं. टाइम कन्झ्युमिंग आहे. ओके. त्यात फास्ट मध्ये केलं मग असं एखादी सिली मिस्टेक होऊ शकते. एखादा मल्टिप्लाय नाही केला गेला पटकन घाईमध्ये. बरोबर? तर होऊ शकतं असं. तर या केसमध्ये बेटर वे तो ऑक्सिडेशन नंबरचा मेथड जर का आपण फॉलो केला त्याने पटकन क्वेश्चन आपला सॉल्व्ह होऊन जाऊ शकतो. क्लिअर एकदम? असं. चलो. तर पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आपण मग असंच घेतो नाही का बेसिक मिडियमला आपण जो केला ना ऑक्सिडेशन नंबर मेथडने तोच क्वेश्चन फक्त याने आता सॉल्व्ह करू. ठीक आहे. तोच क्वेश्चन फक्त ह्या मेथडने आपण सॉल्व्ह करू. ओके. चलो. तर क्वेश्चन असा होता हा MnO4 मायनस प्लस I मायनस विच गिव्स Mn4 प्लस प्लस इथे काय बनला हा IO3 मायनस बनला. ठीक आहे. पण हा कुठल्या मीडियम मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आता बेसिक मीडियम मध्ये. ठीक आहे. बेसिक मीडियम आपण याला सॉल्व्ह करतो. तर काय बघा तर स्टेप नंबर वन मध्ये ऑक्सिडेशन नंबर आपल्याला असाइन करायचा आहे. ऍज इट इज इक्वेशन आपण घेऊया. ऍज इट इज इक्वेशन. ठीक आहे. ऍज इट इज इक्वेशन घेतला आपण हा. ठीक. जागा लागेल भरपूर याला लिहायला. ठीक आहे. ऍज इट इज हा इक्वेशन आपण घेतलेला आहे. ठीक. डन. ऑक्सिडेशन नंबर असाइन करू. हा बघा किती आला +7 हा -1 हा +4 +5. ओके. चलो 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 चलो. हा -1 चा किती बनला +5 म्हणजे ऑक्सिडेशन आहे. तर सेपरेट करतील मला हा. +7 चा किती बनला +4 तर बेटा हा रिडक्शन आहे. ओके. सेपरेट करू याला आता स्टेप नंबर 2. जागा कमी पडेल तर मी थोडंसं ऍडजस्ट करायचा ट्राय करतो. ओके ना. चलो तर सेपरेट करू आपण याला. ऑक्सिडेशन इक्वेशन काय बनला आता ऑक्सिडेशन इक्वेशन असा बनेल तुमचा I मायनस पासून काय भेटला इथं IO3 मायनस भेटला. रिडक्शन इक्वेशन काय बनले बेटा रिडक्शन इक्वेशन MnO4 मायनस यापासून काय प्रोडक्ट आला इथं Mn4 प्लस आला. पुढचा रूल बॅलन्स ऑल ऍटम तर सगळे बॅलन्स आहे एक आहे बरोबर. बॅलन्स ऑक्सिजन ह्या साईडला ऑक्सिजन किती बेटा 3 तर ह्या साईडला मला काय करावं लागेल या साईडला बेटा जी काय करावं लागेल 3H2O ऍड करावं लागेल. केले 3H2O ऍड बरोबर. इथे बघा ऑक्सिजन 4 आहे म्हणजे मला समोरच्या साईडला 4H2O ऍड करावं लागेल. केला मी ऍड राईट आहे. आता हायड्रोजन बॅलन्स करायचा. ठीक आहे ना हायड्रोजन मी थोडंसं आता कमी स्टेप मध्ये पण सॉल्व्ह करू. ठीक आहे ना कमी स्टेप पण हे लेंदी आहे. स्टेप वाईज आपण करत गेलो तर खूप लेंदी आहे बरोबर. पण जर का आपण मिनिमम स्टेप मध्ये कॉम्प्रेस करायचा ट्राय केला करू शकतो. ओके. ह्या टाइपने तुम्ही पण ट्राय करू शकता प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप चांगली झाल्यानंतर. ओके. जसं बघा आता हा हायड्रोजन इथे किती 6 आहे तर ह्या साईडला काय होईल 6H प्लस ला ऍड होईल. राईट आहे. इथे बघा हायड्रोजन 8 आहे तर ह्या साईडला पण मी 8H प्लस पुटअप करू शकतो. चलो बेटा 8H प्लस मी ऍड केला हायड्रोजन पण बॅलन्स केला. आता मला बॅलन्स कोण करायचं इलेक्ट्रॉन. ओके. तर इलेक्ट्रॉनच्या बॅलन्सिंगला मी पुढच्या स्टेपला त्याला फॉरवर्ड करतो. म्हणजे खूप जास्त कॉम्प्लेक्स पण नाही बनणार. ठीक आहे ना स्टेप नंबर 2 टू बॅलन्स द चार्ज बाय ऍडिंग इलेक्ट्रॉन. इक्वेशन मी ऍज इट इज घेतला परत. ऑक्सिडेशन इक्वेशन सपोज माझा असा होता तर I मायनस +3 मोल ऑफ द H2O. ठीक आहे इलेक्ट्रॉन मला तिकडे ऍड करायचे म्हणजे हा IO3 मायनस प्लस हा 6H प्लस इलेक्ट्रॉन मी समोर ऍड करेल. रिडक्शन इक्वेशनच्या केसमध्ये हा MnO4 मायनस प्लस इथे 8H प्लस असेल. इलेक्ट्रॉन ऍड करायला मी जागा सोडली. गिव्स Mn4 प्लस प्लस 4H2O. क्लिअर एकदम. चल ह्या साईडचा चार्ज किती बेटा -1 म्हणजे समोर पण चार्ज किती शिल्लक राहणं गरजेचं आहे -1 बरोबर. इथे बघा हा +6 आहे हा -1 आहे किती आला +5 आला बरोबर. +5 राहिला. मला ह्या साईडला चार्ज किती आणायचा आहे -1 इकडे मायनस आणि तिकडे -1 आला पाहिजे. मग जर का बेटा मी इकडे 6 इलेक्ट्रॉन ऍड केले बघा हा +6 -6 कॅन्सल होईल म्हणजे -1 स्टेबल झालं. चार्ज इक्वल झाला बरोबर. या केसमध्ये बघा समोर चार्ज बेटा +4 आहे इकडे किती आहे हा 8 आहे बरोबर आणि हा किती इथं 1 म्हणजे हा +7 इथं नेट चार्ज शिल्लक आहे. मला +4 ठेवायचा कसा येईल जर का इथे मी 3 इलेक्ट्रॉन ऍड केले तर ह्या साईडला पण +4 आला. बघा परत एकदा +8 आहे
हा -3, हा एक -1 म्हणजे हा -4 प्लस 8 प्लस 4 आला. दोन्ही साईडचा मी इक्वल केलं. बरोबर? आता मला दोन्ही साईडचे इलेक्ट्रॉन इक्वल करून इक्वेशनला ऍड करायचे. बरोबर? इथे 6 आहे, इथे 3 आहे. असं करू शकतो मी. 3 ने त्याला मल्टिप्लाय, 6 ने याला मल्टिप्लाय करतो. क्वेश्चन मोठ्या स्टॅच्यूमेट्रीमध्ये जाईल. सॉल्व्हिंगला अजून टफ बनत जाईल. बेटर मी काय करतो, हा जो रिडक्शन इक्वेशन आहे याला फक्त 2 ने मल्टिप्लाय करतो. आता 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा किती बनेल बरं? 6 बनेल. दोन्ही पण इक्वल होऊन जातील. ओके. आता इक्वल होऊन जातील तर आपण याला ऍड करू बेटा. ठीक आहे. याला आपण आता ऍड करू. ठीक आहे. डायरेक्टली ऍड करतो मी. ह्याला 2 ने मल्टिप्लाय आपण ऍड करतानाच करूया. ओके बेटा. तर याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर बघा हा 3 इलेक्ट्रॉन इंटू 2 आणि हा 6 इलेक्ट्रॉन विल बी कॅन्सल. बरोबर? अजून कॅन्सलेशनला काय स्कोप आहे? हा बघा 16H प्लस होईल ना. हा 16H प्लस आणि हा 6H प्लस कॅन्सल होईल. समजतं? हा 16 आणि तो 6 कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक किती राहील? 10H प्लस या साईडला शिल्लक राहील. H2O ची स्टोरी बघा. हा 3H2O इथे किती बनतील? 2 ने मल्टिप्लाय केलं 8 बनेल. कळलं? म्हणजे त्या साईडला शिल्लक किती राहील? 5 राहील. 5. ओके. बघा आता इक्वेशन कसं बनेल तुमचं? इक्वेशन मध्ये असं MnO4 मायनस. ओके ना. हा नेट रिएक्शन किंवा रेडॉक्स रिएक्शन बनणार आहे. हा रेडॉक्स रिएक्शन. हा MnO4 मायनस, बट मल्टिप्लाय कशाने करायचं मला? 2 ने. ओके. सिली मिस्टेक होऊ शकते, काळजी घ्यावी लागेल प्रॉपरली. प्लस 8 ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 16. 16तनं तो 6 मायनस केला, शिल्लक किती बेटा इकडं? 10H प्लस. बरोबर? पण पहिला हा आय मायनस लिहू आपण इथं. महत्वाचं आधी लिहायचं. ओके ना. आय मायनस प्लस किती होता इकडे? 16. 16तनं 6 गेला, 10H प्लस. ठीक आहे. लेफ्ट वाला पार्ट संपूर्ण संपला बघा. हा पुटअप केला, आय मायनस पुटअप केला, हा मल्टिप्लाय करून कॅन्सल करून 10H प्लस पुटअप केलं. गिव्स गिव्स हा Mn4 प्लस ना 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा काय बनला? 2Mn4 प्लस प्लस इथे मल्टिप्लाय नव्हता करायचा. बरोबर? म्हणजे हा iO3 मायनस ऍज इट इज आहे. राईट आहे. iO3 मायनस प्लस याला कितीने मल्टिप्लाय केला आपण? 2 ने. 8 बनला. 8 मधनं हा 3 मायनस केला म्हणजे ह्या साईडला शिल्लक किती वेळांनो? शिल्लक किती असणार आहे? 8 मधनं 3 मायनस केला तर इकडे शिल्लक किती असणार आहे? 5H2O शिल्लक असेल. ठीक आहे ना. 5H2O शिल्लक असेल. तुमच्या क्वेश्चन मध्ये बेसिक मीडियम टाकलंय. आता बेसिक मीडियम मध्ये काय करायचं? जेवढे H प्लस क्वेश्चनला आहे तेवढेच काय ऍड करायचं दोन्ही साईडला OH मायनस. ओके. तर लेट्स राईट अगेन दिस इक्वेशन. ठीक आहे ना. बघा हा तुमचा 2MnO4 मायनस प्लस प्लस आय मायनस प्लस 10H प्लस तितकेच काय ऍड करायचं बोललो मी तुम्हाला? 10OH मायनस ऍड करायचे. केले आपण ऍड. विच गिव्स हा प्रोडक्ट भेटला 2Mn4 प्लस प्लस iO3 मायनस प्लस 5H2O आणि सोबत आपण किती OH ऍड करतोय? 10OH मायनस. आता परत बघा हा कंबाईन होईल 10H प्लस 10OH मायनस म्हणजे हा 10H2O 5H2 मधनं कॅन्सल केला तर वरती 10 5H2 शिल्लक राहील. बरोबर? अजून कॅन्सलेशनला काही स्कोप आहे का? नाहीये. तर इक्वेशन आपण परत एकदा लिहू शकतो. आता हे फायनल आपल्याला इक्वेशन भेटेल की जे बॅलन्स असेल. ओके. बघा आता 2MnO4 मायनस प्लस आय मायनस प्लस किती शिल्लक राहिला? 5H2O. ठीक आहे ना. 5H2O बाकी इथे काय आला? हा 2Mn4 प्लस प्लस हा iO3 मायनस प्लस 10OH मायनस. क्लिअर एकदम? बघा क्वेश्चन बॅलन्स असणार. ओके ना. बॅलन्स असेल. बघा ह्याच्यामध्ये किती ऑक्सिजन आहे? मॅग्नीज तर 2 आहे. मॅग्नीज 2 आहे. हायड्रोजन एक आहे. हायड्रोजन एक आहे. ऑक्सिजन बघा. हा 4 2 8 ऑक्सिजन. 8 आणि 5 13. इथे पण 13 असायला हवा. बघा 10 3 13. मग सारखं चाललंय. ओके. हायड्रोजन बघा 5 2 10. इथं 10 आहे. चार्ज पण आपण चेक करू बेटाजी. चार्ज काय येईल ह्या केसमध्ये? बघा हा चार्ज -2 आहे. हा चार्ज बेटाजी इथला -1 आहे. म्हणजे ह्या साईडचा नेट चार्ज किती आला मित्रांनो? -3 आला. इथे बघा वर -3 आहे का? हा किती इथं? +8. हा किती इथे? -1 आणि हा किती इथं? -10. किती आन्सर आला हे सुद्धा? -3 आलं. दोन्ही साईडचा चार्ज इक्वल आला याचा अर्थ क्वेश्चन बॅलन्स आहे. फक्त बोर्डच्या पेपरमध्ये ह्याला थोडंसं स्टेप्स मध्ये कन्वर्ट करून पुट करायला लागतं. ओके.
अदरवाईज जे नीटला जितका शॉर्टकट मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल, टाइम वाचवता येईल तेवढा टाइम वाचवायचा. ठीक आहे. चलो. तर अशा टाइपची क्वेश्चनची प्रॅक्टिस जर का प्रॉपरली कराल तर आर्टिकल सोपा आहे. अजून एक आर्टिकल बाकी आहे आपला, टाइप्स ऑफ द रिडॉक्स रिएक्शन. ओके. आणि अजून तुम्हाला ऍप्लिकेशन्स ऑफ द रिडॉक्स रिएक्शन काय असतात हा वाला पार्ट एक समजवतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल सिरीज पण आपण बघतो, की जी इलेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्हाला 12च्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये ऑलवेज हेल्प करत असते. आणि सोबत आपण काही जी लेवलची PYQs पण कव्हर करणार आहे. ओके. चलो बेटा, धन्यवाद. थांबूया आपण.